आपण पाहणार आहोत रेल्वेवरील प्रश्न शॉर्ट ट्रिक्स. ज्यांनी भाग 1 बघितला नसेल त्यांनी आधी भाग 1 बघा, तेव्हाच तुम्हाला भाग 2 समजेल. शॉर्ट ट्रिक्सने सूत्र न वापरता. प्रश्न काय म्हणते, एक प्लॅटफॉर्म 460 मीटर लांबीचा असून 990 मीटर लांबीची एक रेल्वे 60 किलोमीटर वेगाने धावत असेल तर ती रेल्वे प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल. ह्याच्या आधी आपण 3 नियम पण सांगितले आहे. 3 नियम माहिती झाले का तुम्हाला? एकदा बघा. 3 नियम कोणते? ट्रेन जर एकाच दिशेने जात असेल तर काय करायचं? वेगाची वजाबाकी. ट्रेन जर विरुद्ध दिशेने जात असेल तर वेगांची बेरीज. प्रश्नामध्ये कोणती लांबी असो, पुलाची असो, प्लॅटफॉर्म असो, बोगद्याची असो, कोणती लांबी बेरीज करायची. 3 नियम आपण या साईडला लिहून देऊया तुम्हाला. एकाच दिशेने म्हणजे ही ट्रेन पण ह्या बाजूला जाते, ही ट्रेन पण ह्या साईडला जाते, म्हणजे ही एकाच दिशेने जाणाऱ्या ट्रेन आहे. कळालं नाही इथपर्यंत? एकाच दिशेने राहील तर काय करायचं? वेगांची काय करायची? एकाच दिशेने ट्रेन असेल तर वजाबाकी. विरुद्ध दिशा म्हणजे ही ट्रेन इकडून येत आहे, ही ट्रेन इकडून येत आहे. विरुद्ध दिशामध्ये एकमेकांना ओलांडून जातात ते ट्रेन, तेव्हा काय करायचं? विरुद्ध दिशेत बेरीज करायचं. आणि प्रश्नामध्ये कोणतीही लांबी असो, कोणतीही लांबी असो, कोणतीही लांबी असो काय करायचं? बेरीज करायचं. बोगदा असो, बोगद्याची असो, फुलाची असो, रेल्वेची असो, कोणती असो. हे एवढं 3 नियम माहिती आहे ना तुम्हाला? ज्याला माहिती नाही त्यांनी भाग 1 बघा, नंतर भाग 2 कडे या. प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये आपण सर्वप्रथम काय करायचं? प्रति तास हा शब्द निवडायचा. प्रति तास रेल्वे टॉपिक मध्ये कोणताही प्रश्न असो, सर्वप्रथम प्रति तास हा शब्द बघायचा. प्रति तास म्हणजे कोणता? 60 किलोमीटर प्रति आवर. हे एक आहे ना, तर आपण सर्वप्रथम काय करायचं? सेकंद करायचं. सेकंद. इकडं सेकंद, इकडं मीटर. हीच आहे आपली शॉर्ट ट्रिक्स. सेकंद काय करायचं मग? प्रति तास. एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. मिनिटाला जर सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 न गुणायचं. 60 गुणिले 60 36. म्हणून एका तासामध्ये 36 सेकंद. आणि प्रश्नामध्येच दिलंय आपल्याला एका तासात ती किती जाते? 60 किलोमीटर. 60 किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न गुणायचं आणि मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न भागायचं. 60 किलोमीटरचं मीटरमध्ये करूया आपण किती? 60,000. इथपर्यंत कळालं? नेक्स्ट स्टेप काय असणार आपल्याला? प्रश्नामध्ये काय म्हणलं? एक प्लॅटफॉर्म 460 मीटर लांबीची आहे व दुसरी अट काय? 990 मीटर लांबीची एक रेल्वे आहे. आपण 3 नियम आधीच सांगितले. प्रश्नामध्ये कोणतीही जरी लांबी असेल त्यांची काय करायचं? बेरीज करायचं. कोणताही प्रश्न असो त्यांची लांबीची बेरीज करायची, प्रश्न चुकणार नाही. 460 प्लस 990, ज्याला बेरीज असं डायरेक्ट येत नाही त्यांनी साईडला असं करू पण शकता. 460 प्लस 990 0 0 0 6 9 15 15 ला 5 4 1 9 1 10 10 4 14. एकूण किती लांबी आली? 1450 मीटर. मीटरच्या खाली मीटर लिहून टाकायचं. मीटरची लांबी किती आहे? 1450. आपल्याला विचारलेलं काय? किती वेळ लागेल?
वेळ म्हणजे हे वेळाचंच एकक आहे ना, सेकंद असो, मीटर असो, इथं तास असो, हे वेळाचंच एकक राहणार. म्हणून इथं प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह का? इथं कोणती संख्या नाही ना, आपल्याला काढायचा आहे वेळच. आता ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करते वेळेस एक नियम आठवणीत ठेवायचा गणितामधील. जेव्हा प्रश्नार्थक चिन्ह असेल ती संख्या नेहमी भागाकारातच जाणार. आपण यांचं करूया तिरकस गुणाकार. 3600 गुणिले 1450 भागिले 60,000. कॅल्क्युलेशन करते तेव्हा 0 0 असेल तर आपण सर्वप्रथम 0 मोपून कट करायची. वरती 3 आहे तर खालचे 3च करायचे. 1 2 3 1 2 3 इथपर्यंत कळालं. याला 5 ने भाग जातो. 5 1 5 5 2 10 5 2 10 5 9 45. इथं 12 इथं 36 बाकी आहे. 12 1 12 12 त्रिक 36 29 त्रिक 87 87 सेकंद. ज्या विद्यार्थ्यांना 29चा पाढा नसेल पाठ तर त्यांनी या साईडला असं करू शकता. 29 गुणिले 3 ह्या टाइपने. 3 ना 27 27 ला 7 हाताले 2 3 दुनी 6 6 2 8 87 सेकंद. इथपर्यंत कळालं. सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. प्रश्न किती मोठा दिसेल आपण सर्वप्रथम काय करायचं, सेकंद आणि मीटर करायचं. सर्वप्रथम प्रश्नामध्ये प्रति तास हा शब्द निवडायचा. हे प्रति तासचं सिंबल आहे. किलोमीटर पर आवर म्हणजे प्रति तास. सेकंद 60 मिनिटाचं आपण सेकंदामध्ये कन्वर्ट केलं. 60 किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं. हे एकके नेहमी समान केले पाहिजे. म्हणून हे प्रश्नामध्ये कोणती लांबी असो लांबींची काय करायचं, नेहमी बेरीज करायची. लांबींची बेरीज किती आली, 1460 प्लस 990 1450. ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 1450 गुणिले 3600 भागिले 60,000. आपण ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं असता आन्सर किती आलं, 87. 87 का हा आपलं सेकंद. समजा 87 सेकंद नसून तिथं जर मिनिटं आणि सेकंद असते तर काय करायचं, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. म्हणून 60 बाजूला ठेवायचं. 1 मिनिट 27 सेकंद असं पण ऑप्शन मध्ये आन्सर असू शकते. इथपर्यंत कळालं. आपण आता दुसरा प्रश्न घेऊया. आता आपण पाहणार आहोत टाइप 3 प्रकार तिसरा. 225 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति हवर वेगाने धावत आहे. ती एका फुलास 54 सेकंदात ओलांडते. तर त्या फुलाची लांबी काढा. कधी आपल्याला रेल्वेची लांबी काढावी लागेल, कधी फुलाची लांबी काढावी लागेल, कधी बोगद्याची लांबी काढावी लागेल, कधी वेळ विचारतील, वेळ काढावा लागेल. ह्या टाईपचे प्रश्न येतात. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. आपण प्रश्नामध्ये एक आन्सर काढतो तेव्हा 8 ठेवलेली आहे. प्रश्नामध्ये काय बघायचं, प्रति तास प्रति तास प्रति तास आहे ना, किलोमीटर पर आवर. म्हणून इथं काय करायचं, आपण आन्सर काढतो तेव्हा सेकंद, इकडं सेकंद इकडं मीटर. हेच आपलं शॉर्ट ट्रिक्स. कोणतेही गणित असू द्या आपल्याला सूत्र वापरायची आवश्यकता नाही. 18/5 5/18 ह्या प्रकारे आपण सूत्र अजिबात वापरणार नाही या पूर्ण टॉपिक मध्येच. सेकंद एका तासामध्ये 60 मिनिटं. 60 मिनिटाचे 3600 सेकंद 60 न गुणल्यानंतर. इथपर्यंत कळालं. मीटर. मीटर काय दिलेलं आहे आपल्याला, 40 किलोमीटर. एका तासात किती जाते, पर तासात 40 किलोमीटर. 40 किलोमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न गुणायचं आणि मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न भागायचं. 40 किलोमीटरचं 1000 न गुणल्यानंतर 40,000 मीटर. प्रश्नात काय म्हणलं आपल्याला, ती एका फुलास 54 सेकंदात ओलांडते. तर त्या फुलाची लांबी काढा.
आपण काय करायचं, रेल्वेची तर लांबी दिलेली आहे आपल्याला, रेल्वेची लांबी दिलेली आहे, फुलाची लांबी दिलेली आहे. आता सोडवायचं कसं, असा जर प्रश्न पडत असेल तर सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला शेवटच्या वाक्याच्या शेवटच्या सेंटेन्सकडे लक्ष द्यायचं. त्या फुलाची लांबी विचारली आपल्याला, लांबी विचारली तर ही लांबी नाही घ्यायची, आपण ही लांबी नाही घ्यायची, सध्याला सेकंद घ्यायची. 54 सेकंदात ओलांडते ना, एवढं 54 सेकंदात जर ओलांडत असेल तर आपल्याला एकूण लांबी भेटते. एकूण लांबी कोणती भेटते, रेल्वेची लांबी पण भेटणार आणि फुलाची लांबी पण भेटणार. नंतर काय करायचं, एकूण एकत्र आलेल्या लांबीतून काय करायचं, रेल्वेची लांबी मायनस केल्यानंतर उरते कोणाची लांबी, फुलाची लांबी. तर 54 सेकंदात किती मीटर जाणार, याचा करायचा तिरकस गुणाकार. चोपन गुणिले 40,000 भागिले 36 2 0 2 0 कट, 4 1 4, इथं 100 बाकी राहिले, 4 9 36, 9 सकी 54, किती आलं, 600 मीटर आलं. हे 600 मीटर काय आलं, आपलं रेल्वेची लांबी आणि फुलाची लांबी आलेली आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, रेल्वेची लांबी दिलेली आहे, म्हणून काय करायचं, 600 मीटर मधून रेल्वेची लांबी मायनस करायची. 600 मायनस 225, ज्याला डायरेक्ट येत नाही त्यांना ह्या साईडला असं बी करू शकता. 600 मायनस 225, 0 आहे, हातच्या इकडे घ्यायचं, 10 मधून 5 गेले 5 राहिले, हातच्याला 1, 10 मधून 3 गेले 7, 375. कळालं का इथपर्यंत? इकडे बघा, एक वेळेस लक्ष द्या. प्रश्न हे आपलं टाइप 3 आहे, आपण टाइप 2 टाइप 1 आपण घेतले आहे. सर्वप्रथम रेल्वेचा प्रश्न दिसल्यावर आपण सर्वप्रथम सेकंद आणि मीटर काढायचं आन्सर काढण्यासाठी. सेकंद, प्रति तास हा शब्द ओळखायचा. प्रति तास म्हणजे 1 तास असते, एका तासात 36 सेकंद असतात, म्हणून आपण 36. एका तासात किती चालली गाडी, 40 किलोमीटर, म्हणून 40 किलोमीटरचा आपण मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न गुणलं. तर आपल्याला काय विचारलं त्यांनी प्रश्नामध्ये, त्या फुलाची लांबी काढा. त्या फुलाची लांबी काढा आणि त्यांनी काय दिलं, सेकंद दिलेले आहे, फुलाला ओलांडण्यास किती वेळ लागला ते आपण सेकंद लिहून टाकायची. सेकंद जर लिहिलं तर आपल्याला काय मिळेल, फुलाची लांबी पण मिळेल, रेल्वेची लांबी पण मिळेल. एकत्र आलेल्या लांबीतून काय करायचं, एक लांबी प्रश्नात दिलेली आहे, ती लांबी मायनस केल्यानंतर आपल्याला कशाची लांबी भेटली, ही झाली 375 मीटर. कशाची लांबी आहे, फुलाची लांबी. हे इकडे साईडला लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर आठवणीत असण्यासाठी. एक रेल्वे लांबी प्लस फुल, हे 600 कोणती होती, रेल्वे लांबी प्लस फुलाची लांबी होती. मग काय केले आपण, हे एकत्र लांबीतून रेल्वेची लांबी मायनस केली, तर एकूण फुलाची लांबी किती आली आपली, 375 मीटर. शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.